भक्ताईसे जाणा जेथे उदास
भक्तायसे दे उदास भक्तायसे
भक्ताईसे जाणा जे देही उदास भक्ताईसे जाणा जे देही उदास गेले अशा पाशनी मारुनी विषय तो त्यांचा झाला नारायण नावडी जनधन माता पिता निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडोने दे विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता तुका म्हणे सत्य कर्मा भावे साह्य तुका म्हणे सत्य कर्मा भावे साह्य घातलिया भय नरका जाणे विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता विठ्ठल
देही उदास गेले आशा पाश निवारुनी विषय तो त्यांचा झाला नारायण नवडे जनधन माता पिता सेवे करता घेतलेला अभंग जगद्गुरु संत शिरोमणी श्री तुकाराम महाराजांचा एक अत्यंत महत्त्वाचा असा अभंग आहे. साधू पुरुषाच्या संबंधानं वर्णन करणारा संतपर प्रकरणातला अभंग आहे आणि या अभंगातून तुकाराम महाराजांनी साधू पुरुषाचं लक्षण आपल्याला सांगितलेलं आहे. संतपर प्रकरणातल्या अभंगाचा विचार करत असताना साधारण 2 वर्ग पडतात. काही अभंगातून साधूच्या लक्षणाचा विचार आहे आणि काही अभंगातून संताच्या महात्म्याचा विचार म्हणजे महिमानाचा विचार आहे. संत महात्मे कसे मोठे आहेत हे काही अभंग सांगतात आणि संत महात्मे कसे ओळखायचे असतात हे काही अभंग सांगतात. सांगणारा जो अभंग असतो त्याच्यातून आपल्याला साधू पुरुष कसा ओळखायचा हे कळतं बरं का. आणि संताचा महिमा सांगणारा अभंग काय करतो तर साधू पुरुषाचा मोठेपणा, संत महात्मा कसा मोठा आहे बाबा, जगात मोठा, देवापेक्षा मोठा, ब्रह्मा विष्णू महेशापेक्षा सुद्धा संत महात्मा मोठा, ब्रह्मा विष्णू महेशाने साधू पुरुषाला नमस्कार करावा अशा योग्यतेचा संत महात्मा, जगाचं कल्याण करण्याकरता आलेला संत महात्मा, कोणाचंही कल्याण साधू पुरुषाच्या कृपेशिवाय होत नाही अशा महिमानाचा असलेला संत महात्मा हे संताचा महिमा सांगणार झाले बरं का. महिमा जसा सांगावा लागतो तसा संत महात्मा आपल्याला ओळखू येण्याकरता त्या संत महात्म्याचं लक्षण सांगावं लागतं. संत महात्मा ओळखही आला पाहिजे बरं का. नाहीतर जगामध्ये कसं होतं बघा, संताची नक्कल करणारे बरेच लोक जगामध्ये असतात बरं का. संताचा आभास निर्माण करायचा, साधूपणा धार्मिक साधू जे असतात की नाही ते काय करतात, साधुत्वाचा आभास निर्माण करतात. जगाला दिसायला संतासारखं दिसावं आणि अंतःकरणात मात्र अत्यंत हीन असावं अशी काही लोकांची अवस्था आपल्याला जगामध्ये पाहायला सापडते बरं का. पाहायला साधू दिसतात बरं का, वेश सगळा साधू पुरुषाचा केलेला असतो. अरे साधू दिसायला काय लागतं, आमचे वडील सांगत होते एक काण्याचं गोपीचंदन घेतलं की साधू दिसतो म्हणून मनुष्य. लावलं, कपाळाला लावलं, हाताला लावलं, इकडे तिकडे बोलून घेतलं की लोकांना दिसायला वर काय साधू आहे दिसलं की नाही. अरे बघूया कपडे, आपण जे कपडे वापरतो त्याच कपड्याला थोडीशी आपण जर गेरू लावला, काव लावली तर लगे मनुष्य साधू म्हणून जगामध्ये मिरवू शकतो बरं का. साधू दिसाय करता काही करावं लागत नाही, पण साधू होण्याकरता मात्र फार खटपट करावी लागते. कबीर महाराजांनी साधुत्वाचं महत्व सांगत असताना एका दोह्यामध्ये सांगितलं की बाबा साध हे संत महात्म्याची पदवी प्राप्त करून घेणं हे फार मोठं कठीण काम आहे बरं का. त्याने त्याच्याकरता उदाहरण दिलं, खारकेचं जे झाड असतं ते अतिशय उंच असतं, त्या खारकेच्या झाडावर चढला त्याला खारका खायला मिळतात आणि खारकेच्या झाडावर घसरला की त्याला मरावंच लागतं. साधु कहावन कठीण है, कबीर महाराजांचा दोहा असा आहे बघा, साधू कहावन कठीण आहे. लंबा पेड खजुराचं झाड जसं लांब असावं उंच असावं तसं साधुत्वाची पदवी अतिशय उंच आहे बरं का. हा चढे तो चाखाय प्रेमरस गिरे तो चकनाचूर. जर त्या झाडावर चढता आलं तर तिथला प्रेमरस चाखता येतो, त्या खारकाचा गोडपणा अनुभवता येतो आणि त्या खारकीच्या झाडावरून जर खाली पडला तर गिरे तो चकनाचूर. तसं साधुत्वाची पदवी सुद्धा उंच आहे. त्या उंच असलेल्या पदवीवर ज्याला चढता आलं त्याला तिथला प्रेमरस म्हणजे भक्ती प्रेमरस त्याला चाखायला मिळतो आणि तिथं चढणं शक्य झालं नाही, घसरून जर पडला म्हणजे साधुत्वातून पतित जर झाला तर त्याचा सगळ्याच्या सगळा नायनाट होत जातो. दिसणं वेगळं आहे आणि साधू होणं वेगळं आहे बरं का. साधू होण्याकरता खूप मोठे परिश्रम करावे लागतात बरं का. हा अभंग इथं सेवेकरता घेण्याचं कारण असं आहे, जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या या अभंगाचा विचार आपल्याला याच्यासाठी करायचा. या स्थानामध्ये आमचे सद्गुरू मूळपूर जे गोविंद महाराज होते ना त्यांची सगळी परमार्थाची सुरुवात इथून झालेली आहे. इथून महाराजांची तपस्या सुरू झाली. या स्थानामध्ये महाराज सुरुवातीला तपश्चर्या करण्याकरता येऊन राहिले होते बरं का. सर्वस्वाचा त्याग केल्याच्या नंतर गुरुनामाला सराफ होते. त्या काळातले मोठे
सावकार होते. आमच्याकडे अजून कागदपत्र गुंडामर्दाचे आहेत. ज्या वेळेला गुंडामर्दाने सराफीचा धंदा आणि सावकारी सोडून दिली त्यावेळेला गुंडामर्दाचे लोकांकडे असलेले 2.25 लाख रुपये येणं होतं. त्या काळातले 2.25 लाख रुपये म्हणजे ज्या वेळेला 16 रुपये तोळा सोनं होतं त्यावेळेला 2.25 लाख रुपये तुकाराम गुंडामर्दांचे सावकारीमध्ये लोकांकडे गुंतलेले होते. लोकांना दिलेले पैसे 2.25 लाख रुपये गुंडामर्दांनी ते सगळे सोडून दिले. तुळशीपत्र त्याच्यावर ठेवून दिलं. तुकाराम महाराजांनी जसं भावाच्या बरोबर हिस्सा करून घेतल्याच्या नंतर आपल्या वाट्याचे जे काही खतं होते ते सगळेच्या सगळे बुडवून टाकले की नाही, तसं गुंडामर्दांनी, त्यांना तर भाऊच नव्हता गुंडामर्दांना, त्याच्यामुळे गुंडामर्दांनी आपली सगळी संपत्ती, सख्खा भाऊ असल्यामुळं गुंडामर्दांनी आपली सगळी संपत्ती जी होती ती सगळीच्या सगळे दान करून टाकली. घरावर तुळशीपत्र ठेवलं. महाराजांना वैराग्य झालं त्यावेळेला पहिल्यांदा घरावर तुळशीपत्र ठेवलं, दुकानावर तुळशीपत्र ठेवलं, धंदा सगळा सोडून दिला आणि नवरा बायको नेसत्या वस्त्रानिशी आणि गुंडामर्दाला त्याच्या अगोदर नारदाने दर्शन देऊन एक दिलेलं विणा, तो विणा घेऊन आणि देवपूजेचे देव घेऊन आणि नवरा बायको अंगावरच्या कपड्यानिशी घराच्या बाहेर पडले. पहिल्यांदा त्यांनी त्रिस्थळी यात्रा केली. त्रिस्थळी यात्रा म्हणजे काशी, गया, प्रयाग या 3 ठिकाणी जाऊन आले. काशी, गया, प्रयागला जाऊन आल्याच्या नंतर बेंगलोरला काही दिवस राहिले आणि त्याच्यानंतर तपश्चर्याचा विचार झाल्याच्या नंतर लोकांना कळू नये अशा अज्ञात स्थानामध्ये जाऊन राहायचा असा विचार करून महाराज या स्थानामध्ये आले. इथं निर्जन अरण्य होतं. त्यावेळेला काही इथं वस्ती वगैरे कोणाची नव्हती. बाजूला गाव जरी असलं तरी या ठिकाणी येत असताना अगदी सांगतात बाबा एक 60-70 वर्षापूर्वी सुद्धा इथं वाघ राहत होते म्हणे बरं का. एवढी दाट झाडी वगैरे या ठिकाणी होते आणि अशा या स्थानामध्ये महाराज येऊन राहिले. तपश्चर्याला नवरा बायकोनी प्रारंभ केला. सुरुवातीची महाराजांची तपश्चर्या काय होती, फक्त 3 तास झोपणे. नवरा बायको प्रहर मात्र ती निद्रा घेती, पुनरपी प्रातः काळी उठते असं गुंडामर्दांच्या चरित्रात वर्णन आहे बरं का. फक्त प्रहरभर निद्रा घेणं, रात्री फक्त 3 तास गुंडामर्दांची आणि त्यांच्या धर्मपत्नीची झोप असायची. त्याच्यानंतर ते उठले की पहिल्यांदा कल्लोळा स्नान करणं, पाणी आणून देवाला अभिषेक करणं, देवाचं स्नान वगैरे झाल्याच्या नंतर या ठिकाणी स्वतःच्या घरच्या देवाची पूजा करणं आणि पूजा करून कोणत्याही प्रकारची आहाराची चिंता न करता, खायला काय मिळेल याचा विचार न करता, आपल्याजवळ धान्य वगैरे त्यांनी ठेवलेलं नव्हतं आणि ते कुठं जाऊन राहिलेले लोकांना माहिती नसल्यामुळे लोकांनी सुद्धा त्यांना इथे आणून देण्याचा प्रश्न नव्हता. अशा अवस्थेमध्ये फक्त कडुलिंबाचा पाला वाटून खावा, त्याच्यावर दोघा नवरा बायकोनी उदरनिर्वाह करावा आणि रोज देवाची आराधना करावी. अशी इथं आराधना चालू झाल्याच्या नंतर काही दिवसानंतर लोकांना कळालं की महाराज या ठिकाणी राहायला लागलेले आहेत. लोकांची थोडी गर्दी वाढली. महाराजांना वाटलं एकांतात राहायचं, तपश्चर्या करायची म्हणून या ठिकाणी आपण आलो, पण इथं लोक एकांत लागू दे जर नसतील तर आपल्याला अजून जागा बदलली पाहिजे असा विचार करून इथून थोड्याशा अंतरावर महाराजांची तपोभूमी असलेली जी गुहा आहे त्या गुहेच्या स्थानात गुंडा महाराज जाऊन राहिले. 12 वर्षपर्यंत कडुलिंबाच्या पाल्याचाच केवळ आहार नवरा बायकोनी दोघांनी घेतला आणि दोघे जण तेवढाच आहार खाऊन सदा सर्व काळ रामाकृष्ण हरी मुकुंदा मुरारी अच्युता हरी नारायणा या नाममंत्राचा जप करत 12 वर्ष या ठिकाणी राहिले. सोडून आल्याच्या नंतर पहिल्यांदा या मंदिरात राहून गुंडामर्दांनी परमार्थाला सुरुवात केली बरं का, तपश्चर्याला सुरुवात केली. अगोदर इथली तपश्चर्या झाल्याच्या नंतर लोकांचा व्याप वाढल्यावर गुहेच्या स्थानामध्ये जाऊन महाराजांनी तप करायला सुरुवात केली. त्या स्थानात 12 वर्ष तप केलं, पण 12 वर्षाचं तप होऊनही देव दर्शन देत नाही. हे पाहिल्याच्या नंतर महाराजांच्याकडे नारदाची वीणा होती. ते नारदाची वीणा गळ्यात घेऊन महाराज या ठिकाणी देवाच्या सोबत एकटेच होते ना, भजनाला कोणी साथीदार वगैरे काही असायचं कारणच नव्हतं. अशा अवस्थेमध्ये महाराज या ठिकाणी उभं राहिले आणि देवाला सांगितलं, देवा दर्शन देईपर्यंत आता मी खाली बसणार नाही. आहाराचा आजपर्यंत कडुलिंबाचा पाला का होईना आहार होता, पण याच्या पुढे आहार नाही, पाणीही पिणार नाही. देवा तुमचं दर्शन होईपर्यंत खालीही बसणार नाही असं म्हणून महाराजांनी जे भजन सुरू केलं त्या भजनामध्ये 14व्या दिवशी गुंडा महाराजांना पांडुरंगाचा साक्षात्कार या स्थानात झाला. 14 दिवसपर्यंत अहोरात्र
महिन्यापासून गुंडा महाराज थांबलेले होते बरं काही तर तप चाललं आणि 14 दिवसाच्या नंतर देवाने त्यांना दर्शन दिलं आणि त्याच्यानंतर गुंडा महाराजांनी अशी इच्छा व्यक्त केली की बाबा देवा आता माझं हे अनुष्ठान झालेलं आहे 12 वर्षाचा उपवास झालेला आहे आता पारणं करायचंय तर देवा तुम्ही आम्हाला सगळ्याला जेव घालूनच जा इथून असं म्हणल्याच्या नंतर देवाने सांगितलं काही हरकत नाही रुक्मिणी मातेनं आणि परमात्मा पंढरनाथांनी या ठिकाणी स्वयंपाक केला आणि त्यांचा स्वयंपाक चालू असताना आई साहेबानं म्हणजे गुंडा महाराजांच्या धर्मपत्नीनं राजाबाई आई साहेबांनी देवाला विनंती केली देवा आम्हाला एकट्याला जेवायची इच्छा नाही ज्ञानोबाऱ्यापासून ते आत्तापर्यंतचे सगळे संत महात्मे नाही त्याच्याही पलीकडचे संत महात्मे नाही त्याच्यानंतर सुद्धा मला असं म्हणायचं की देवा तुमचा जो 56 कोटी यादवाचा परिवार आहे त्या यादवाच्या परिवारासहित मला भोजन करायचं आहे अशी इच्छा आई साहेबांनी व्यक्त केल्याच्या नंतर 56 कोटी यादव परिवार देवाचे सगळेच्या सगळे नातेवाईक त्याच्यानंतर ज्ञानोबाऱ्यापासूनचे वर्तमान काळापर्यंतचे सगळे संत महात्मे या स्थानामध्ये देवाने बोलावून आणले आणि त्यांच्या सहित गुंडा महाराजांच्या तपश्चर्येचं पारण झालं बाबा एवढ्या जागेमध्ये ते 56 कोटी यादवन हे त्याने काय बसणं शक्य आहे का असे कोणी काल्पनिक गोष्टी आहेत असं काही लोकांना वाटणं शक्य आहे बरं का पण संतांच्याकडे सामर्थ्याचा विचार करत असताना अल्प काळात महत् काळाचा सन्निवेश शास्त्रातले शब्द तुम्हाला सांगतो बरं का अल्प काळात महत् काळाचा सन्निवेश आणि अल्पस्थानामध्ये महादेशाचा सन्निवेश असं साधुपुरुषाला करता येतं म्हणजे थोड्या जागेमध्ये मोठी जागा निर्माण करून ते काम करून घेणं आणि थोड्या काळामध्ये मोठ्या काळात होणारं काम करून घेणं संताला करता येतं थोड्या स्थानामध्ये मोठ्या स्थानात होणारं काम करता येतं बघा रासक्रीडा ज्या वृंदावनाच्या भूमीमध्ये झाली ती वृंदावनाची भूमी आहे की ते भगवंतांनी रासक्रीडाच्या स्थानात गेली ती जागा किती मोठी आहे फार मोठी नाही पण तिथं देवाने रासक्रीडा करत असताना किती रूप धारण केली होती एका गोपिकेच्या बरोबर 2-2 रूपाने भगवान श्रीकृष्ण परमात्मा नाचले आणि एक गोपिका किती होत्या तर 100 कोटी गोपिका होत्या पण 100 कोटी गोपिका जर असतील तर एकेकी बरोबर 2-2 रूपाने देवाला नाचायचं जर असेल तर 200 कोटी कृष्ण झाले 100 कोटी गोपिका 200 कोटी कृष्ण म्हणजे 300 कोटी माणसं आणि 300 कोटी माणसाचं नुसतं उभं राहणं नाही नृत्य करणं आहे नाचणं आहे एवढ्या करता लागणारी जागा त्या वृंदावनाच्या भूमिकेमध्ये आहे का नाही पण अल्प देशामध्ये महत् देशाचा सन्निवेश देवाला जसा करता येतो तसा अल्पस्थानामध्ये मोठ्या स्थानाचा सन्निवेश संतालाही करता येतो म्हणून सद्गुरु गुंडा महाराज करतात 56 कोटी यादव परिवार आणि सगळी संत मंडळी यांचं या स्थानामध्ये भोजन होऊ शकलं असं चरित्र महाराजांचं आहे बरं का म्हणजे ही भूमी गुंडा महाराजांच्या तपश्चर्येची आहे ही भूमी 56 कोटी यादवाच्या पदस्पर्शाची आहे ही भूमी ज्ञानेश्वर महाराजांपासूनच्या सगळ्याच्या सगळ्या साधुपुरुषांनी या जागेला पाय लावलेली अशा पद्धतीची पवित्र भूमी आहे म्हणून या स्थानामध्ये विचार करत असताना महाराजांचं थोडं चरित्र सांगता यावं असा आनंद सेवेकरता घेतला आहे यामध्ये साधू पुरुषाचं लक्षण सांगितलं आणि साधूचं लक्षण काय असतं संत महात्मा आपल्या देहाबद्दल उदास असतो आणि कोणत्याही आशापाशात गुंतत नाही महाराजाबद्दलच्या पहिल्याच्या Oh
ऐसे जाणा. बाबा भक्त असे असतात ते तुम्ही जाणून घ्या. कसे असतात? जे देही उदास. आपल्या देहाची त्यांना पर्वा नसते. आपल्या देहाच्या संबंधानं साधू पुरुष उदास असतो बरं का. साधू पुरुष देहाबद्दल उदास असतो हे संतांचं लक्षण आहे. आता या ठिकाणी काही लोकांची शंका अशी आहे, देहाबद्दल उदास असणाऱ्याला साधू जर म्हणायचं ठरलं तर देहाबद्दल अनेक लोक उदास आहेत. बघा तुम्ही, जगामध्ये एखादा माणूस असला आत्महत्या करतो, तो काही का त्याच्या मनामध्ये असलेलं काम झालं नाही की माणसाला आत्महत्या करावी वाटते. आत्महत्या करणारा मनुष्य देहाबद्दल उदास आहे की नाही? बोला. देहाबद्दल उदास. आणि देहाबद्दल उदास असल्याशिवाय तो विष प्यायला तयार झाला का? देहाबद्दल उदास असल्याशिवाय तो नदीत उडी मारायला तयार झाला का? गच्चीवर उडी मारायला तयार झाला का? म्हणजे देह मरून जावा याच्याकरता खटपट करतो, याचा अर्थ देहाबद्दल उदास आहे. मग त्या आत्महत्या करणाऱ्या माणसाला भक्त म्हणून पाया पडायला जातं का? पाया पडायचं तर जाऊ द्या. शास्त्रात असं वर्णन आहे, ज्या माणसानं विनाकारण आत्महत्या केली त्याच्या अंत्ययात्रेला सुद्धा जाऊ नये म्हणजे. तो भाग वेगळा आहे, पण तो कितीही नाही याचा विचार जर करायचा झाला तर आत्महत्या करणं योग्य नाही. आत्महत्या हा विषयाचा लोभी. तुकाराम महाराज सांगतात, आत्महत्या करणारा मनुष्य विषयांमध्ये समजा त्याला विषयाचं प्रेम होतं आणि आपल्या अंतःकरणामध्ये असलेली विषयाची ओढ पूर्ण झाली नाही म्हणूनच तो आत्महत्या करायला तयार झाला असं महाराजांचं म्हणणं आहे. याचा अर्थ काय झाला? भक्त कुणीकडं, आत्महत्या करणारा कुणीकडं. हा, आत्महत्या करणाऱ्या माणसाला देहाबद्दल उदासीनता आहे म्हणून त्याला भक्त म्हणायचं का असं कोणी आपल्याला विचारतात. काही लोक म्हणतात जाऊ द्या बाबा, तुम्हाला आत्महत्या करणाऱ्याला संत म्हणणं परवडलं नाही. दुसरं उदाहरण सांगतो. म्हणतात कंजूस माणूस, कंजूस चिपको असलेला मनुष्य तो सुद्धा देहाबद्दल उदास असतो की नाही? कंजूस माणसाचं वर्णन करताना हिंदी भाषेमध्ये म्हणतात बघा, चमडा जाय मगर दमडा न जाय. घासून गेलं तर चालेल पण एक पैसा खर्च करायचा नाही अशा पद्धतीची काही लोकांची अवस्था असते. आता चमडा जाय म्हणतो म्हणजे देहाबद्दल उदास झाला की ना? पैसा खर्चत नाही, देहाचं काय वाटेल ते होऊ द्या अशी भावना जशी आहे असा मनुष्य देहाबद्दल उदास आहे असं आपल्याला वाटतं की नाही? मग त्याला तुम्ही भक्त म्हणणार का? भक्त ऐसे जाणा जे देही उदास. या यादीमध्ये आत्महत्या करणारा यायला लागला, या यादीमध्ये कंजूस मनुष्य यायला लागला. मग काय करता? बोला. याला उत्तर देताना आपल्याला म्हणावं लागतं की बाबा आपल्याला उदासीनता देहाबद्दलची म्हणजे काय हे कळालं नाही. देहाबद्दल उदास असणं याचा अर्थ काय? तर देहाबद्दलच्या 3 प्रतिक्रिया आपल्याला पाहायला सापडतात बरं का. काही लोकांना देह राहावाच वाटतो, 1. काही लोकांना देह जावाच वाटतो, 2. आणि काही लोकांना संत महात्म्याला राहो किंवा जावो, देह जावो अथवा राहो. भावना देहाबद्दलची कशी आहे? 3ऱ्या प्रकारची आहे. पहिला काय म्हणतो? देह राहावाच म्हणतो. दुसरा देह जावाच म्हणतो. पण संत महात्मा देह राहो किंवा जावो याच्यातलं एक नक्की काय सांगत नाही. देह गेला तरी चालतो, राहिला तरी चालतो, जावो अथवा राहो ही संत महात्म्याची भावना आहे बरं का. आता या 3 प्रतिक्रियेला नाव द्यायचं आहे आपल्याला बरं का. देह राहिलाच पाहिजे म्हणलं की त्याच्या अंतःकरणामध्ये देहाची आसक्ती आहे. देह गेलाच पाहिजे म्हणलं की त्याच्या अंतःकरणामध्ये देहाचा द्वेष आहे. आणि देह जावो अथवा राहो म्हणलं की त्याला देहाचा उदासपणा आहे.
आत्महत्या करणारा आणि कंजूस मनुष्य याचा विचार करायला हे काय म्हणतात, देह जाऊ अथवा राहू म्हणतात का, जाऊच दे म्हणतात, जाऊच दे म्हणतात. म्हणजे आत्महत्या करणारा मनुष्य देहाबद्दल उदास नसून देहाचा द्वेष करतो. कंजूस मनुष्य देहाबद्दल उदास नसून देहाचा द्वेष करतो. पण संत महात्मा राहिलं तरी त्याला चालतं, देह राहिला तरी चालतो आणि देह गेला तरी चालतो. त्याचं कारण असं आहे, देह राहिला तर संत महात्मा जीवनमुक्त आहे आणि देह पडला तर संत महात्मा विदेहमुक्त आहे. त्याच्या मोक्षाच्या आनंदामध्ये कोणत्या प्रकारचा देह राहण्याला जाण्याला बदल होतच नाही. म्हणून संत महात्मा देह जावो अथवा राहो अशा भावनेमध्ये राहतो बरं का. आता संत महात्म्यांचं कोणत्या संतांचं चरित्र पाहिलं तर संत महात्मा देहाबद्दल उदास आहे. मी सुरुवातीला बोललो की सद्गुरू गुंडामार्गाचं चरित्र याच्यातून आपल्याला बघायचं आहे. महाराजांचा विचार बघा ना, अगदी तारुण्यात गुंडामार्गांची तपश्चर्या सुरू झाली. महाराजांची तपश्चर्या होऊन 12 वर्षाची तपश्चर्या होऊन महाराजांना जे देवाचं दर्शन झालं त्यावेळेला गुंडा महाराजाचं वय 39 वर्षाचं होतं. फक्त 39 वर्षाचे होते गुंडा महाराज आणि 39व्या वर्षी साक्षात्काराला प्राप्त झालेल्या गुंडा महाराजांची त्याग होऊन संसाराचा, यात्रा होऊन वगैरे सगळा जो त्यांचा परमार्थाचा मार्ग सुरू झाला ना, हा साधारणपणे 26व्या वर्षी गुंडा महाराजांचा सगळा त्याग झाला. 26व्या वर्षी सगळ्या संसाराचा त्याग करणं, सगळ्या संपत्तीचा त्याग करणं, त्याच्यानंतर यात्रा करून येणं, ते पायी यात्रा करून येणं, पायी यात्रा झाल्याच्या नंतर 12 वर्षाची कडुलिंबाचा पाला खाऊन कठोर तपश्चर्या करणं, या सगळ्याच्या सगळ्या 12 वर्षाच्या काळामध्ये 12-13 वर्षाचा काळ म्हणजे अगोदर यात्रा वगैरेला 1 वर्ष गेलं आणि त्याच्यानंतर 12 वर्षाची तपश्चर्या गुंडा महाराजांची झाली. या 13 वर्षाच्या काळामध्ये महाराजांनी घर सोडताना अंगावर जे कपडे होते तेच त्यांच्या जवळ होते. कपडे नाही, खायला अन्न नाही, अशी अवस्था जी आहे ना, याला काय म्हणायचं, देहाबद्दलची उदासीनता आहे. ही देहाबद्दल उदासीनता भक्त महात्मा कशा करता धारण करतो, देवाच्या दर्शनाकरता त्याला देहाबद्दल उदास व्हावंच लागतं. देवाचं दर्शन पाहिजे असलं तर साधना कशी करावी, जगद्गुरु तुकाराम महाराजांनी एका अभंगामध्ये गोड वर्णन केले बरं का. सांडोनिया सर्व लौकिकाचे
देवाच्या दर्शनाकरता साधन करायला निघालेल्या माणसाला कसं वागावं लागतं तुकाराम महाराज सांगतात आपल्याला सांडोनिया सर्व लौकिकाची लाज सगळी लौकिकाची लाज सोडून द्यावी लागते लोक काय म्हणतील याच्याकडे लक्ष द्यायचं नाही लोक वेडा म्हणतील तरी ऐकायचं बरं का हसावे लोकांनी माझी या कर्मासे ऐसे देशोदेशी हो रे देवा मुंडा महाराजांचा अभंग आहे आमच्या महाराजांनी असं वर्णन केलं लोकांनी माझी क्रिया बघून मला हसावं अशीच क्रिया करत मी आता याच्या पुढे फिरणार आहे ठर ठर काय घर एकदम सोडून द्यायचं कोणाला बरं वाटेल संसारी मनुष्य घरदार सोडून देणाऱ्या माणसाला हसतं काय येण्यासारखं घर सोडून दिलं काय येण्यासारखा व्यवहार सोडून दिला काय येण्यासारखं एवढं चांगलं तारुण्य असताना संसाराचा त्याग करून देवाच्या पाठीमागे लागला लोक हसतात बरं का अशा पद्धतीचं लौकिकाची लाज सोडून लोक आपल्याला हसायला लागले याच्याकडे लक्ष द्यायचं नाही तुला म्हणे हसे जन नाही कान ते ठाई लोक हसत असताना तिकडे कान देणं संत महात्म्यांनी बंद केलेलं असतं बरं का पहिल्यांदा सांगितलं लौकिकाची लाज सोडा आणि काय करा आळवा यदुराज भक्ती भावे भक्तियुक्त अंतःकरणात भगवंताचं गायन करायला लागा देवाचं नामस्मरण करा देवाचं चरित्र गा हे पहिलं साधन सांगितलं बरं का आता देहाचा निर्वाह करायचा आहे काय तपश्चर्या करायची जरी झाली देवाचं दर्शन करण्याकरता साधन भजनासारखं साधन जरी करायचं झालं शरीर धड पाहिजे ना ताकद पाहिजे की नाही कथेची सामग्री देहावसान वय अंगामध्ये ताकद पाहिजे काही खाल्लं पाहिजे त्याच्याकरता मग देहाच्या रक्षणाकरता काय खायचं पाहोनिया झाडे ओरबाडोनी पापा पाहोनिया झाडे ओरबाडोनिया पापा पाहोनिया झाडे ओरबाडोनी पापा पाहोनिया झाडे ओरबाडोनी पापा आवोनी विठ्ठला आळवावे सांगतात कोणाला भीक मागत फिरू नका जगामध्ये श्रीमंताच्या दारात जाऊन आपल्याला काहीतरी द्या म्हणायचं भक्ताला काही कारण नसतं महाराज सांगतात पाहोनिया झाडे ओरबाडोनी पाला खाऊनी विठ्ठला आळवावे रस्त्याला जाता जाता बघा एखादं झाड आपल्याला पाला तरी फुफळ नसलं समजा फुल जरी त्या झाडाला नसलं चिंचेचा पाला खाल्ला तर गोड तरी लागतो खायला चांगलं तरी चव तरी लागते आंबट आंबट चव लागते की नाही हा त्याचा चिगूर फुल काढून खाल्ले तर ते सुद्धा बरे लागतात पण ते चिंचेचा पाला म्हणायचं नाही कडुलिंबाचा पाला म्हणायचं नाही गुंडा महाराजांनी 12 वर्षपर्यंत केवळ कडुलिंबाचा पाला वाटून अन्न सेवन केलेलं होतं बरं का पाहोनिया झाडे ओरबाडोनी पाला त्याचा पाला समोर वाढून घ्यायचा आणि खाऊनी विठ्ठला आळवावे ओरबाडून घ्यायसारखा पाला फक्त कडुलिंबाचाच राहतो बघा बाकीचे सगळे पानं तोडून घ्यावे लागतात ओरबाडून घ्यायसारखा पाला फक्त कडुलिंबाला चिंचेला असतो बघा तो कडुलिंबाचा पाला ओरबाडून घ्या आणि तो सेवन करून तपश्चर्या करा साधन करा तुकाराम महाराजांनी सांगितलं तसं गुंडा महाराजांनी करून दाखवलं विठ्ठल खायचं झालं हो अंगावर लज्जारक्षण मनुष्य म्हणल्याच्या नंतर लज्जारक्षणाकरता म्हणून वस्त्र पाहिजे की नाही वस्त्र कोणतं घ्यायचं वेचोनिया चिंध्या वेचोनिया चिंध्या वरोनिया धागा गुंडाळोनी ढुंगा आळवावे गुंडाळोनी ढुंगा वेचोनिया चिंध्या
भरोनी आधागा वेचोनी आजना भरोनी गुंडाळोनी ढुंगा आळवावे वस्त्र नाही याची सुद्धा भक्तांनी चिंता करायची नाही. मग काय करावं? तपश्चर्याच्या ठिकाणात तिकडं फिरत असताना त्याला कुठं चिंध्या जर दिसल्या, वेचोनिया चिंध्या, त्या चिंध्या वेचून आणा, स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घ्या आणि भरोनिया धागा, त्या चिंध्यामध्ये दोरा भरा आणि त्या चिंध्यामध्ये दोरा भरल्याच्या नंतर एक गोदडीसारखं जे काही तयार होईल, गुंडाळून ढुंगा आळवावे, ते ढुंगाच्या भोवताली गुंडाळून घ्या. लज्जा रक्षणापुरतं काहीतरी वस्त्र निर्माण करा आणि देवाचं गायन करायला लागा, भगवंताचं चरित्र गात बसा, देवाचं नामस्मरण करा. तुकाराम महाराजांनी सांगितलं, चिंध्या जमा करा, त्याच्यात दोरा भरा आणि तेच गुंडाळून घ्या. नवीन वस्त्राकरता प्रयत्न करू नका. सद्गुरू गुंडा महाराजांनी ते करून दाखवलं. विठ्ठल पाहोनिया झाडे ओरबाडोनी पाला, असंच गुंडा महाराजांनी अन्न सेवन केलं आणि वेचोनी चिंधा भरोनिया धागा गुंडाळून ढुंगा आळवावे अशी साधना गुंडा महाराजांनी या स्थानामध्ये केली. तुकाराम महाराजांनी अशा 2-3 पद्धतीने वागणारा जो मनुष्य म्हणजे वस्त्राची चिंता न करणारा, अन्नाची चिंता न करणारा, लौकिकाची चिंता न करणारा, कोणतीही लाज न बाळगणारा आणि सदा सर्व काळ अशा अवस्थेत राहून भगवंताचं गायन करणारा, अशा मनुष्याला भगवंताचा साक्षात्कार लवकर होत असं तुकाराम महाराज म्हणतात. तुकाराम म्हणे, ऐसी मांडली या निर्वाण, अशी निर्वाणीची भक्ती जर कोणी करायला लागलं तर या नारायण उपेक्षिना तया तुका म्हणे ऐसे मांडलेल्या निर्वाण, निर्वाण म्हणजे कठोर तपश्चर्या अशी ज्यानं केलेली आहे, तया नारायण उपेक्षिना, त्याची नारायण कधी उपेक्षा करत नाही. देव त्याला सोडून देत नाही, देव त्याला नक्की दर्शन देतो. हे तुकाराम महाराजांनी जे अभंगामध्ये साधन सांगितलं आणि हे साधन, कठोर साधन करणाऱ्याला देव लगेच दर्शन देत असे जे महाराजांचं म्हणणं आहे, ते सगळंच्या सगळं गुंडा महाराजांनी करून दाखवलं. एका साधूनी साधना सांगितली आणि दुसऱ्या संतांनी साधून ती सगळी साधना करून दाखवली. त्या साधनाचं फल प्राप्त झालेलं जगाला दाखवलं. असं हे स्थान आहे. सद्गुरू गुंडा महाराजांनी या ठिकाणी अशी दिव्य तपश्चर्या, कठोर तपश्चर्या, 12 वर्षामध्ये एकही अन्नाचा कण नाही, केवळ कडुलिंबाच्या पाल्याचं सेवन करणं आणि 12 वर्षामध्ये वस्त्राची चिंता नाही, 12 वर्षामध्ये एवढा मोठा सावकार असलेला मनुष्य लोक काय म्हणतील याची चिंता नाही, अशी कठोर साधना गुंडा महाराजांनी या स्थानामध्ये केलेली आहे. आणि ही साधना करण्याकरता म्हणजे अन्नाचा विचार करायचा नाही, वस्त्राचा विचार करायचा नाही, लोकलज्जेचा विचार करायचा नाही, अशी अवस्था येण्याकरता काय करावं लागतं? भक्त ऐसे जाणं
जे देही उदास, देहाबद्दल उदास राहावं लागतं आणि देहाबद्दल उदास झाल्याशिवाय हे सगळं जमत नाही बरं का. आपल्याला बघा ना, तपश्चर्या करायचं आपल्याला जमतं का सांगा? का जमत नाही? आपण देहाबद्दल उदास नाही म्हणून. थंडी वाजली की आपल्याला लगेच पांघरुण पाहिजे, ऊन लागलं की आपल्याला थंडगार काहीतरी पाहिजे. अरे त्या दगडाच्या गुहेमध्ये बसून राहायचं दिवसभर, तापलेल्या उन्हात तसंच बसून राहायचं. कशी तिथं रचना, आता ते दगड फोडले गेले बरेचसे. मी लहानपणी इथे येत होतो त्यावेळेला रचना फार वेगळी होती. गुंडा महाराजांच्या गुहेसमोरून एक झरा वाहत होता, झरा व्हायचा. अजूनही तिथल्या दगडावरून ते निशाणे दिसते आपल्याला काही काही ठिकाणी. तो झरा वाहत होता. झऱ्याच्या एका बाजूनं गुंडा महाराजांची गुहा होती आणि समोरच्या बाजूनं आईसाहेबाची गुहा होती. एका गुहेत नवऱ्यानं बसायचं, समोरच्या गुहेत बायकोनं बसायचं. समोरून नाला व्हायचा आणि त्या नाल्याचं पाणी पावसाळ्याच्या दिवसामध्ये दोघांच्या गळ्यापर्यंत आलेलं असायचं. तरी दोघांनी तशाच पाण्यामध्ये बसून तपश्चर्या करायची. उन्हाळ्यामध्ये सगळे दगड तापलेले असताना तसंच तिथं बसून राहायचं आणि दिवसभर नामस्मरण करायचं. थंडीच्या दिवसामध्ये पांघरुणाचा कुठलाही विचार गुंडावरांच्याकडे नव्हता, कारण अंगावर असलेल्या वस्त्राच्या शिवाय तिसरं वस्त्र त्यांच्याकडे नव्हतं आणि तिसरं वस्त्र नसल्यामुळे पांघरुणाचा प्रश्नच नव्हता. म्हणजे कधी पांघरुण नाही, कधी अंथरुण नाही, कधी अन्नाची चिंता नाही, कधी काही कोणत्याही प्रकारची संसाराची चिंता केली नाही. याला काय म्हणतात? देहाबद्दल उदास असणं. फक्त ऐसे जाणं जे देही उदास. देहाबद्दल उदास झाल्याशिवाय देव भेटत नसतो बरं का. तुका म्हणे व्हावे देहासी उदार, रखुमा देवीवर जोडावया. उदार रखुमा देवीवर जोडावया. रखुमा देवीवर असलेला परमात्मा पंढरीला तो जोडायचा म्हणजे प्राप्त करून घ्यायचा असला देहाला उदार व्हावंच लागतं बाबा. असं देहाबद्दल उदास झालेले संत महात्मे या स्थानात होऊन गेले. याचे चिंतन करण्याकरता म्हणून भक्त ऐसे जाणा जे देही उदास. अजून कसे असतात? गेले आशा पाश निवारुणे. कोणतीही संसाराची आशा त्यांच्या अंतःकरणामध्ये नसते, कोणत्याही आशापाशात गुंतत नाहीत असे संत महात्मे असतात बरं का. साधू पुरुष बघा, आशा गेली, माणसाच्या जीवनातून आशा निघून गेली तर चित्ती नाही असं त्याचा पांडुरंग दास. असं तुकाराम महाराज म्हणतात की नाही, आशा नाही जाला देव कामाची तयाला, देव कामाची तयाला, देव कामाची तयाला. चित्ते नाही आस त्याचा पांडुरंग दास तुकाराम महाराज म्हणतात. आणि ज्याच्या चित्तामध्ये कोणतीही आशा नाही देव त्याचा कामारी म्हणजे कामाचा गडी होऊन त्याच्या घरी काम करतो. ते नामदेव यांनी केलेलं वर्णन आहे. एवढं आशा घालवण्याचं महत्व आहे बरं का. जीवनातून कोणतीही आशा मनुष्यानं सोडून दिली की त्याला देव त्याची सेवा करायला लागतो. हे गुंडा महाराजांच्या बाबतीत झालं. महाराजांनी सगळी आशा सोडून दिलेली होती. म्हणून या स्थानात असताना देवाच्या साक्षात्काराच्या नंतर गुंडा महाराजाला 2 मुलं झाली आणि ती 2 मुलं होत असताना गुंडा महाराजाच्या बायकोचं बाळणपण स्वतः देवाने केलंय. विठ्ठल
तसं चोखोबाराच्या बायकोचं बाळांपण देवाने केलं बरं का. चोखोबाची काबा चोखोबाची बहिणी नारायण वहिनी उघडादार हाका मारे बरं का. देवाने जसं चोखोबाराच्या घरी त्यांच्या बायकोचं बाळांपण करावं तसं गुंडा महाराजांच्या बायकोचं बाळांपण 2 वेळेला या ठिकाणी पांडुरंगाने केलेलं असं चरित्र गुंडा महाराजांचं आहे बरं का. याचा अर्थ काय झाला, आशा गेली की देव सेवा करतो. ती आशा गुंडा महाराजांनी घालवलेली होती बरं का. गेली आशा पाश निवारणी. आता देहाबद्दल उदास झाला आणि कोणत्याही आशेत गुंतत नाही. त्याचं महत्वाचं कारण काय, एक देवाला सोडून नारायणाला सोडून त्याला कोणताही विषय राहिलेला नसतो. मला दुसऱ्या चरणाचा Bye.
भक्ताईसे जाणा जे देही उदास गेले आशा पाशरी मारुनी विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता संत शिरोमणी जगद्गुरु तुकाराम महाराज या भंगातून साधूचे लक्षण सांगतात आणि जे साधूचे लक्षण सांगितलेलं आहे ते या स्थानात तपश्चर्या करणाऱ्या सद्गुरु गुरुनाथ महाराजांच्या जीवनामध्ये ते सगळं लक्षण दिसतं म्हणून त्याचा विचार आपण करायला लागलो बरं का. भक्त देहाबद्दल उदास असतो, गुरुनाथ महाराज देहाबद्दल उदास होते, आशेत गुंतले नव्हते, त्याच्यामुळे देव त्यांची सेवा करायला त्यांच्या बायकोचं बाळणपण करायला तयार झाला हे आपण आता पाहिलं. आणि भक्त देहाबद्दल उदास असतो, कोणत्याही आशेत गुंतत नाही. त्याचं महत्वाचं कारण काय, विषय तो त्यांचा झाला नारायण. एक देवाच्या शिवाय दुसरा कोणता विषय साधूच्या मनाला नसतो. देवाच्या शिवाय दुसरं काही आवडतच नाही. नावडे जनधन माता पिता, त्याला जनही आवडत नाही, धनही आवडत नाही, तर माता पिताही आवडत नाही. जन धन आवडत नाही हे सरळ घेता येतं बरं का. गुरुनाथाला जन आवडत नव्हते म्हणूनच गाव सोडून निर्जन अरण्यामध्ये तपश्चर्या करण्याकरता आले. धन आवडत नव्हतं म्हणूनच सगळ्या धनाचं त्यांनी दान दिलेलं होतं. मायबाप आवडत नाही त्याच्याबद्दल थोडा वेगळा विचार करावा लागतो. परमार्थाला प्रतिबंध करणारा हिरण्यकश्यपूसारखा बाप भेटला तर आवडत नाही. आणि भरताला जी कैकेयी माता भेटली होती ती देवापासून दूर करणारी असल्यामुळे तशी कैकेयी सारखी माता असली तर भक्ताला आवडत नाही. भक्ताला हे काही जर आवडत नसेल तर निर्वाण म्हणजे संकटाची वेळ आल्यावर त्या भक्ताचं रक्षण कोण करतो, महाराज सांगतात निर्वाणी गोविंद असे मागे पुढे. गोविंद म्हणजे परमात्मा त्या भक्ताच्या मागे पुढे संकटाच्या काळात उभा राहतो आणि काहीच कडे पडू नये, भक्ताला काही संकट पडू देत नाही. संकट आलं म्हणजे रक्षण करणारा कोण, देव असतो हे चिंतन लक्षात घ्या बरं का. गुरुनाथ महाराजांचं या ठिकाणी ज्यावेळेला भजन झालं 12 वर्षाच्या तपश्चर्यानंतर देवाच्या दर्शनाकरता गुरुनाथ महाराजांनी 14 अभंगाचं भजन केलं. ते भजन करत असताना या ठिकाणी एका पहिल्यांदा एका सर्पाच्या रूपानं, दुसऱ्यांदा एका वाघाच्या रूपानं आणि तिसऱ्यांदा एखाद्या अकराळ विकराळ चोराच्या रूपानं त्यांच्याकडे देवाला होतं. त्यांची परीक्षा देवाने घेतली होती बरं का. हे 3 संकट आले. पहिल्यांदा सर्प आला, त्या सर्पापासून देवाने रक्षण केलं. त्याच्यानंतर वाघ आला, त्या वाघापासून देवाने रक्षण केलं. त्याच्यानंतर एका सुंदर स्त्रीच्या रूपामध्ये देव त्यांना भरवण्याकरता आला, त्याही संकटातून देवाने रक्षण केलं. आणि चौथ्यांदा अकराळ विकराळ पुरुषाच्या रूपाने येऊन गुरुनाथ महाराजांच्या जवळ असलेले ते कपडे, आता त्या कपड्यामध्ये काय होतं, अंगावरच एक लुगडं तेच फाडलेलं आहे साहेबांनी आणि त्याच्या 2 घड्या केलेल्या, एक 2 वाळत घातल्या, ते सगळं उचलून नेलं. त्यांच्याजवळ जे काही होतं ते सगळंच्या सगळं देवाने त्या चोराच्या रूपाने उचलून नेलं. पण भगवंत असा धाबा गुरुनाथ महाराजांनी जेव्हा सोडला नाही तेव्हा तो चोर परत आला आणि त्याने सांगितलं म्हणे महाराज हे सगळं तुमचं तुम्हाला परत केल्याशिवाय मला डोळेच दिसत नाहीत, इथून जाताच येत नाही, अशी माझी अवस्था झालेली आहे. याचा अर्थ काय झाला, कसलंही संकट आलं तरी भक्ताचं रक्षण कोण करतो, गोविंद असे मागे पुढे उभा राहे सांभाळित आली या आघात निवारावे. कोणतेही संकट परमात्मा भक्ताला पडू देत नाही आणि सत्य कर्माला साह्य होणं हेच ब्रीद सांभाळणारा भक्त असतो. महाराज अभंगाच्या शेवटच्या तुका म्हणे सत कर्म भाव साया, तुका म्हणे सत कर्म भाव साया, म्हणे सत कर्म भाव साया, तुका म्हणे
साधूचं लक्षण सांगताना आपल्याला सांगितलं तुका म्हणे सत्य कर्मा भावे साह्य घातली या भय नरका जाणे. पण नरकाला जाण्याची जरी भीती घातली तरी सत्य कर्माला साह्य होणं हेच विरुद्ध सांभाळणारा साधू असतो बरं का. सत्य कर्मच करावं, दुसरं कोणतं कर्म करू नये. सत्य कर्माचरे बापा सत्य कर्माचरे
सत्य कर्माचरे होईल हित वाढेल दुःख सत्याचे. तुकाराम महाराजांनी केलेल्या उपदेशानुसार मनुष्यानं सत्य कर्म जर आचरण केलं त्याचं कल्याण होतं. म्हणून सत्य कर्मा भावे साह्य. साधूचा स्वभाव कसा असतो? सत्य कर्माला साह्य व्हावं. आणि कधी घातली या भयंकर का काही भीती घालो सत्य कर्म सोडत नाही तर साधू असं म्हणतात. असं सगळं साधूचं तुकाराम महाराजांनी सांगितलेलं लक्षण सद्गुरू गुरुनाथ महाराजांच्या जीवनात जुळतं आणि त्यांच्या तपश्चर्येची भूमी आहे. म्हणून या ठिकाणी सेवा करण्याकरता म्हणून हा वर्ग घेतला. अधिक महिन्याचा पवित्र काळ आहे. या अधिक महिन्याच्या पवित्र काळामध्ये मी यंदाच्या वर्षी अधिक महिनाभरामध्ये कुठेही कीर्तन केलं नाही. कीर्तन करायचं नाही असं ठरवून बसलो होतो. कुठेही कीर्तन केलं नाही, कुठेही गेलो नाही म्हणजे कुठे दर्शन देण्याकरता भेटी करता सारख्या भाविक लोकांच्याकडे जाऊन आलो, पण कार्यक्रम मात्र कुठेही केला नाही. 1 महिनाभरपर्यंत कार्यक्रम न करता इथं का आलो? इथं कसं काय कीर्तन केलं? 2 कारणात. गुरुदासचं प्रेम आहे. दुसरी गोष्ट म्हणजे या स्थानाचंही प्रेम आहे. सद्गुरू गुरुनाथ महाराजांची भूमी आहे. दुसरी गोष्ट अशी आहे, अधिक महिना म्हणजे मी 1 महिनाभर उपवास करतो. महिनाभरामध्ये अन्न घेत नाही. आता अधिक महिना असल्यामुळं माझा 1 महिन्याचा उपवास आहे. आता 1 महिन्याचा उपवास केल्याच्या नंतर 12 वर्ष ज्या स्थानात गुरुनाथ महाराजांनी उपवास करून घालवले त्या स्थानात आल्याच्याशिवाय 1 महिन्याच्या उपवासाचं सार्थक नाही असं वाटलं. म्हणून या ठिकाणी सेवेला आलो. झालेली सेवा रामलिंगेश्वराच्या चरणी आणि सद्गुरू गुरुनाथ महाराजांच्या चरणी समर्पण करतो. या ठिकाणी थांबतो. ज्ञानेश्वर Thank you.